हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आरती आपल्या शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार. तर मैत्रिणींनो, आज आपण बऱ्याच दिवसातून स्कूटी ट्रेनिंगची प्रॅक्टिस करत आहोत. तर सध्या नीता मॅडम यांचं सध्या ट्रेनिंग चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे. तर त्यांचा थोडासा डिस्टन्स वाढत नाही आहे, कारण बऱ्याच दिवस आपण सुट्टी घेतली होती. इकडे थोडासा पाऊस चालू होता, त्याच्यामुळे थोडासा गॅप पडला आहे. त्याच्यामुळे त्यांना डिस्टन्स वाढवायला प्रॉब्लेम येतो. तर काय चूक होते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर ह्या आपल्या नीता मॅडम आहेत, तर त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. पावसाळ्यामध्ये थोडीशी आम्ही सुट्टी घेतली होती, तर हे पाहू शकता. छान प्रकारे त्यांना गाडी वगैरे कंट्रोल होती आहे, पण आता थोडासा डिस्टन्स वाढवायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. डिस्टन्स वाढला ना मैत्रिणींनो, पाय बेसमेंटवरती ठेवायला अजिबात अवघड नाही आहे. पण महत्त्वाचं हेच आहे की तुम्हाला डिस्टन्स हा वाढवता आला पाहिजे. गाडी छान प्रकारे कंट्रोल करत आहेत त्या, म्हणजे एनी टाईम त्या थांबवू शकतात, गाडी कंट्रोल करू शकतात कुठल्या पण सिच्युएशनमध्ये. म्हणजेच की आता वायबल वगैरे होत नाही आहेत त्या. आणि आता गाडी चालू सिच्युएशनमध्ये आहेत, तर छान प्रकारे अशी गाडी टर्न करून घेत आहेत, गाडी वळवून घेत आहेत त्या, पाहू शकता तुम्ही. ज्यावेळेस गाडी अशी टर्न करून वळवून घेत असतात त्यावेळेस चुकून रेस वाढण्याची शक्यता असते मैत्रिणींनो. तर रेसकडं थोडंसं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. हळूहळू रेस कमी करून ब्रेक तुम्हाला द्यायचा आहे. वायबल अजिबात व्हायचं नाही आहे आपल्याला. आता पाहूयात समोरून येत आहेत त्या. खूप छान. पाय सारखं टेकू नका, पाय टेकताय तुम्ही सारखं, पाय टेकू नका अजिबात. पाय टेकलात ना की इनबॅलन्स होणार. ठीक आहे. पाय टोटल लूज सोडायचे तुम्हाला. थांबायच्या वेळेसच तुम्ही पाय टेकवायचेत. पाय जमिनीपासून अलगद वरती घ्यायचेत. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे. स्लोमध्ये जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे. पाय टेकल्यामुळे अशा प्रकारे तुम्ही इनबॅलन्स होऊ शकता मैत्रिणींनो. आता तुम्हाला रेसचा आणि ब्रेकचा अंदाज आला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, कंटिन्यू जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर सारखं हँडल हलत असेल तर थोडं सुरुवातीला डिस्टन्स हे वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. थोडं अंतर वाढवलं की तुमच्यामध्ये आणखीन छान असा कॉन्फिडन्स क्रिएट होतो आणि मग तुमचा डिस्टन्स हळूहळू वाढण्यास तुम्हाला मदत होते. छान. एकसारखी रेस ठेवा आणि कंटिन्यू सरळ या. पाय टेकू नका सारखे. खूप छान प्रयत्न चालू आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. जा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. व्हेरी गुड, खूप छान. अशा प्रकारे थोडी गाडी तिरकी जाते, म्हणजेच की हँडलवरती कंट्रोल थोडंसं नाही आहे. अशा प्रकारे गाडी थोडी तिरकी जाते. जर अशा प्रकारे गाडी तिरकी जात असेल तर तुम्हाला थोडं अगोदर डिस्टन्स वाढवायला शिकायचं आहे मैत्रिणींनो. आता नीता मॅडम यांचा थोडासा जरा गॅप पडला होता पावसाळ्यामुळे, तर आम्ही आज बऱ्याच दिवसातून प्रॅक्टिस करत आहोत. हे पाहू शकता. अशा प्रकारे आजूबाजूला जरी गाडी आली तर वायबल व्हायचं नाही, पटकन बाकीच्या गाड्यांना साईड द्यायची. रेसवरती कंट्रोल आलं की डिस्टन्स वाढवायला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. जर गाडी तिरकी जात असेल तर तुम्ही सुरुवातीला थोडं डिस्टन्स अगोदर वाढवायचं आहे. सरळ जायचं ट्राय करा. हँडलवरती महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल ठेवा. पाय लूज सोडा, हँडल घट्ट पकडा. भीती गेली आहे ना आता? भीती गेली आहे ना? घाबरू नका, जा कंटिन्यू. व्हेरी गुड, खूप छान. मस्त. थांबायच्या वेळेस पण चूक होती आहे थोडीशी.
थांबायच्या वेळेस चूक यासाठी होती की सारखे सारखे पाय टेकल्यामुळे गाडी इनबॅलन्स होती आहे. समोर एक टार्गेट ठेवायचं आहे, सरळ जिथपर्यंत येता येईल तिथपर्यंत यायचं आहे आणि जिथे थांबायचं आहे तिथेच तुम्ही पाय टेकवलंच पाहिजेत, कारण सारखा सारखा पाय टेकलात तर गाडी लगेच इनबॅलन्स होणार आहे. सरळ गाडी करून घ्या अगोदर, सरळ. या सरळ, लक्ष समोर. लक्ष समोर ठेवा, पाय टेकू नका सारखे. खूप छान. स्पीड पकडतानाच कमी स्पीड पकडायचं आहे, त्यांच्याकडून थोडंसं स्पीड जास्तीचं होतं आहे. थोडंसं बॅलन्सिंग आलात ना तर तुम्ही कमी स्पीडमध्ये सुद्धा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ शकता. बॅलन्सिंग पण खूप महत्त्वाचं आहे, पाय थोडंसं टेकल्यामुळे इनबॅलन्स होती गाडी. तर मैत्रिणींनो, आता आपण नीता मॅडम यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांना गाडी चालवत असताना काय प्रॉब्लेम वाटतो. काय वाटतं तुम्हाला गाडी चालवत असताना? डिस्टन्स वाढवताना मला थोडं पाय खाली टेकला जातो आणि बॉडी पूर्ण स्वतःच्या थोडीशी हँडल करायला थोडी कमी पडते, नाही तर खूप छान प्रकारे कंट्रोल होत नाहीये का गाडी? कंट्रोल होते गाडी, फक्त पाय खाली टेकले जातात, बाकी काही प्रॉब्लेम होत नाही आणि हँडल थोडे सरळ. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत तुम्ही सरळ जायचं ट्राय करायचं आहे. थांबायचं आहे म्हटलं की पाठीमागूनच तुमचा वेग तुम्ही कमी केला पाहिजे आणि हळूहळू ब्रेक हा दिला पाहिजे. तर मैत्रिणींनो, आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच असणार आहे. तर उद्या पाहूया त्यांच्यामध्ये काय प्रगती होते. तर असंच आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, धन्यवाद, थँक्यू.